इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या माध्यमातनं दरवेळी आपण वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत असतो. हेतू हाच आहे की या मान्यवरांचं कार्य, त्यांचे विचार आपणापर्यंत पोहोचावेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आल्या आहेत विधिज्ञ सोनाली खेडेकर मोरे मॅडम. साधारणतः गेली 14 वर्ष मॅडम दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची प्रकरणं हाताळत आहेत. वकिलीनिमित्त रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरुख इथल्या कोर्टांमध्ये त्यांचं जाणं होत असतं. श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयात त्या अध्यापनासाठीही जात असतात. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेमध्ये त्या महिला प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. तेव्हा श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. मॅडम, आजचा जरा विषय थोडासा वेगळा आहे असं म्हटलं तर हरकत नाही. म्हणजे ते वावगं ठरणार नाही, कारण वेगवेगळ्या कायद्यांविषयी त्यांची माहिती, वेगवेगळ्या नियमांची माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतच असतो. पण आजचा हा जो काही कार्यक्रमाचा विषय आहे तो थोडासा वेगळा आणि आपल्याला विचार करायला लावणाराही आहे. श्रोते हो, आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणता कायदा आहे का, आणि तो कायदा असला तर त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या तरतुदी, आणि त्याबद्दल एक वकील, एक माणूस म्हणून त्यांचे काय विचार आहेत हे देखील आपण आज त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत या विषयावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत. सगळ्यात प्रथम मॅडम, मला असं म्हणावंसं वाटतं की ज्येष्ठ नागरिक म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं? ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री किंवा पुरुष व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधलं जातं. हां, म्हणजे कायद्याने हे डिफाईन केलेलं आहे. कायद्याने सांगितलेलं आहे की कोणत्या वयाच्या नंतर एखाद्या व्यक्तीला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणायचंय. हो हो. हां, तर मुळामध्ये असं आपण आपल्या अवतीभोवती पाहत असू कदाचित, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वाचनातनं पण येत असतं की ज्येष्ठ नागरिक आणि वेगवेगळ्या घरातले सदस्य यांच्यामध्ये मतभेद झाले, किंवा त्या संदर्भातनं सुद्धा पुढे जाऊन काही वेळेला एखाद्या गुन्ह्याचं स्वरूप सुद्धा त्याला प्राप्त होत असतं. तर मग ज्येष्ठ नागरिकांची एक भावनिक पातळीवरती घरातल्या सदस्यांनी कशी एक काळजी घेणं गरजेचं आहे, आणि कायदा त्यांना कशा पद्धतीनं संरक्षण देत असतो, हे खरं तर आज आपल्याला श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. तर तुम्ही आता सांगितलं की ज्येष्ठ नागरिक म्हणजे नेमके कोण, कोणत्या वयोगटातल्या व्यक्ती. तर सुरुवातीला मला सांगा की ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या वेलफेअरसाठी शासनाच्या काही योजना आहेत का? हो. हां. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या निरनिराळ्या योजना आहेत. हं, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना आहे, बरं. तसंच मातोश्री वृद्धाश्रम योजना आहे, हं, संजय गांधी निराधार अनुदान योजना, हं. ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत हं. त्यांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम जी आहे ती त्यांना मिळते. बरं. त्यासाठी त्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये अप्लाय करावं लागतं, अच्छा. आणि त्यानंतर त्यांना ती दरमहा जी काही रक्कम असेल हां. ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, बरं. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, हं. या देखील योजना शासनामार्फत राबवल्या जातात. हं. तसंच की हं. बस प्रवास भाड्यामध्ये हां. राज्य परिवहन महामंडळातर्फे 65 वर्षांवरील व्यक्तींना देखील हां. ओळखपत्र दिलं जातं, ज्याचा अच्छा. वापर करून त्यांना प्रवास भाड्यामध्ये एक काही सवलत मिळू शकते. हल्लीच्या काळामध्ये मला वाटतं मोफत प्रवास सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे असंही ऐकिवात आलंय. हो हो. मॅडम, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांची तुम्ही नावंही सांगितलीत. वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक किंवा सर्वसामान्य नागरिक जात असतो त्या योजनांची माहिती देखील मिळत असते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कोणत्याही एका कायदेशीर तरतुदीकडे आपण, तुम्ही आता थोडक्यात सांगायला सुरुवात केलीच आहे की मुळामध्ये कायद्याचं नाव सांगितलं. ज्येष्ठ नागरिक नेमकं कुणाला म्हणायचं हे कायद्याने निर्धारित केलेलं आहे, ठरवलेलं आहे, ते तुम्ही सांगितलं. तर मला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर अजून एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी विचारायला नक्कीच आवडणार आहे. योजना तुम्ही ज्या सांगत होतात ना, त्या योजनांमध्ये एक नाव मी ऐकलं की श्रावणबाळ योजना. तर साधारणपणे असं म्हटलं जातं आणि आपण ही गोष्ट ऑब्झर्व पण करत असतो, एक ह्या गोष्टीचं आपण निरीक्षणही करत असतो
की लहानपणापासून प्रत्येकाला आपल्या आईवडिलांनी त्याचं संगोपन केलेलं असतं, मुलगा असू दे, मुलगी असू दे. आपल्या अपत्याचं संगोपन ते करत असतात. आणि ज्या वेळेला त्यांना वृद्धापकाळामध्ये एका आधाराची किंवा काय म्हणूया सहाऱ्याची गरज असते, त्यावेळेला त्या मुलांचं किंवा मुलींचंही कर्तव्य आहे, की ज्यांनी आपल्याला एवढं चांगल्या पद्धतीने संगोपन दिलंय, शिक्षण दिलंय, तर त्या आई-वडिलांचं त्यांच्या वृद्धापकाळी आपण एक रक्षण करणं, त्यांना आधार देणं. हो, नक्कीच. खरं आहे ना? तर मग अशा वेळेला ज्यावेळेला आपण एक हा सामाजिक दृष्टिकोन पण मला या ठिकाणी थोडासा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. कायदेविषयक माहिती तर तुम्ही देणारच आहात एक वकील म्हणून. पण एक सामाजिक दृष्टिकोनातनं मला हे या ठिकाणी आवर्जून असं विचारावंसं वाटतं, की ही जी एक मानसिकता आहे, की लहानपणी आपण आपलं जे संगोपन केलेलं आहे आपल्या आई-वडिलांनी, तर त्यावेळेला त्यांनी जे काही कष्ट सहन केलेले आहेत किंवा जे काही परिश्रम घेतलेले आहेत, तर त्याचा विसर ते वृद्ध झाल्यावरती आणि आपण मोठे झाल्यावरती त्यांच्या मुलांना काही वेळा विसर पडलेला आहे असं आपल्याला दिसतं समाजामध्ये. तर मग हे कशामुळे नेमकं ही मानसिकता कोणती आहे? काय सांगता येईल? या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला हेच सांगावंसं वाटतं, की हां. प्रत्येकाने, समाजातील प्रत्येकाने हं. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणं किंवा त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. अगदी खरं. जर आई-वडील आपल्याला लहानपणापासून सगळ्या गोष्टी पुरवत असतील, हो, तर त्याप्रती आपला देखील आदरभाव कायम ठेवून नक्की. त्यांच्याप्रती ती जाणीव ठेवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असे मला वाटतं. आणि असं मी म्हणणार नाही की प्रत्येक मुलाने, हं. तर प्रत्येक मुलीची देखील तितकीच जबाबदारी आहे, असं मला नक्कीच सांगावंसं वाटेल. अगदी खरं आहे. आता मॅडम, ज्येष्ठ नागरिक हे जे 2 शब्द आहेत ना, तर त्याविषयी मला अजून थोडंसं असं विचारायचं आहे, की ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी कोणता हं. कायदा आहे का? आणि मग त्याच्यातल्या काही तरतुदींची थोडक्यात तुम्ही ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्याल का? हो, नक्कीच. हां. ज्येष्ठ नागरिकांसाठी हां. जो मी कायदा मघाशी सुद्धा हो, म्हणाले तुम्ही होते, म्हटलंत. हो. तो आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007. बरं. आपल्याला वेलफेअर अँड मेंटेनन्स हे हो. ऐकून माहिती असेल, तर नक्कीच. त्या संदर्भातच हा कायदा आहे. हं. तर मी थोडक्यात त्याचं स्वरूप सांगते, की त्याच्यामध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे कायद्यामध्ये आणि कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत. बरं. आपण सुरुवातीलाच पाहिलं हं. की ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, हं. अशा स्त्री किंवा पुरुष व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधलं जातं. हो. आणि या कायद्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च म्हणजे मेंटेनन्स देण्याची तरतूद आहे. हं. हं. याचा जो कलम 2 आहे या कायद्याचं, तर बरं. त्याच्याप्रमाणे पाल्य म्हणजे कोण, हां. तर ज्येष्ठ नागरिक यांच्या रक्तसंबंधातील जी मुले किंवा मुली आहेत, हं. मग यामध्ये मुलगा, मुलगी, नातू, नात यांचा देखील समावेश होतो. कायद्याचं जे कलम 4 पोटकलम 1 आहे, हां. तर त्याच्याप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या उत्पन्नातून किंवा त्यांच्या मालमत्तेतून स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाहीत, हां. तर अशा व्यक्तींना कलम 5 प्रमाणे निर्वाह किंवा परिपोषण म्हणू शकतो आपण, हां. तर त्याच्यासाठी भत्ता मिळतो. आणि त्यासाठी ते संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे जे सहाय्यक आयुक्त असतील हां. किंवा संबंधित जिल्ह्याचे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी असतील किंवा मग ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचे अध्यक्ष असतील, तर त्यांच्याकडे ते अर्ज दाखल करू शकतात. अच्छा. म्हणजे एक प्रक्रिया सांगण्यात आली आहे, तर की कुठे त्यांनी नेमकं अप्रोच व्हायचं आहे, कोणाला नेमकं भेटायचं आहे, आणि ती कायद्याने आखून दिलेली जी एक प्रक्रिया आहे, अर्ज दाखल करणं वगैरे, तर ती त्यांनी पूर्ण करणं या ठिकाणी मात्र गरजेचं आहे. हो हो, हां. नक्कीच. हां. तर याच्या पुढे आणखीन देखील काही तरतुदी मी तुम्हाला अधिकतर सांगते. हो, सांगा ना. याच्या कलम 7 प्रमाणे निर्वाह भत्त्यासंदर्भात हं. ज्या काही तक्रारी प्राप्त होणार आहेत, हं. तर त्याची कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या उपविभागासाठी हं. एक न्यायाधिकरण गठीत करण्यात आलेलं आहे. हं. आता प्रत्येक विभागासाठी पीठासीन अधिकारी म्हणून त्या महसूल विभागाचे जे उपविभागीय अधिकारी असतील, अच्छा. त्यांची नियुक्ती या न्यायाधिकरणावरती करण्यात आली आहे. आणि हे जे अर्ज त्यांच्याकडे प्राप्त होणार आहेत, हां. त्या प्राप्त झालेल्या अर्जावर कलम 8 प्रमाणे हं. ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे सुनावणी घेऊन हं. त्याबाबत निर्णय देखील घेण्यात येतो. अच्छा. म्हणजे जे काही प्रकरण आहे ते त्यांच्यासमोर चालतं हं. आणि त्यानुसार जो काही आहे तो निर्णय हे उपविभागीय अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून घेतात. बर. म्हणजे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरनं असं लक्षात येतंय की ज्येष्ठ नागरिकांनी नेमकं कुणाला अप्रोच व्हायचंय, किंवा तुम्ही म्हटलं न्यायाधिकरणाची प्रक्रिया ती कशा पद्धतीने या ठिकाणी कायद्यामध्ये सांगितली आहे, ह्याच्याबद्दलची थोडी आयडिया नक्कीच श्रोत्यांना मिळाली असेल.
या कायद्यामध्येच कलम 9 मध्ये न्यायाधिकरणाला जो योग्य वाटेल हां. असा आदेश ते चरितार्थाची रक्कम निश्चित करून देऊ शकतात. बर. त्याच्याच पुढे त्यांनी हे देखील सांगितलं आहे या कायद्यामध्ये हां. की पाल्यांकडून जी मिळणारी चरितार्थाची रक्कम आहे हां. ती रुपये 10,000 पेक्षा जास्त असणार नाही आहे. तर पाल्याचं मासिक उत्पन्न काय आहे या हां. गोष्टी देखील विचारात घेऊन चरितार्थाची रक्कम जी आहे ती 10,000 पेक्षा जास्त असणार नाही याची काळजी देखील पीठासीन अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. मॅडम, फक्त या ठिकाणी एकच असं विचारावं असं वाटतं जरा तुम्हाला थांबवून, की ही जी एक मासिक 10,000 रुपये ही जी काही रक्कम ही जास्तीत जास्त असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, पण ह्याच्यामध्ये केस टू केस थोडासा फरक येऊ शकतो ना. म्हणजे 10,000च्याच अंतर्गत ती रक्कम देणं कायद्याला अपेक्षित आहे, पण एखाद्या ठिकाणी 8,000, एखाद्या ठिकाणी 5,000 असा काही फरक येऊ शकतो का? हो हो. हां. याच्यामध्ये रक्कम निश्चित करताना पीठासीन अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंतच फक्त चरितार्थाची रक्कम ते देऊ शकतात. म्हणजे त्याविषयी ते आदेश करू शकतात. अच्छा. हां. तसंच संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी आदेश केलेला निधी हं. जर एखाद्या संबंधित त्या पार्टीला जर पटला नसेल हां. किंवा त्या पाल्याला पटला नसेल हां. तर त्याच्या विरुद्ध ते जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हां. अपील देखील करू शकतात. बरं. तर त्याचे जे अपीलीय प्राधिकारी आहेत हं. ते जिल्हा दंडाधिकारी म्हणून या कायद्याने नेमून दिलेले आहेत. मॅडम, पीठासीन अधिकारी, त्यांचे अधिकार, त्यांची कार्य या संदर्भामध्ये आपण आता माहिती सांगितलीच. पण मला अजून एक प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे, की समजा आपल्या आई-वडिलांकडे, ज्येष्ठ नागरिकांकडे, मातापित्यांकडे जर मुलं लक्षच देत नसतील, त्यांना त्यांच्या योग्य वेळेला त्यांना आहार देणं, त्यांना औषधोपचार करणं किंवा सर्वार्थानेच त्यांना दुर्लक्षित जर करत असतील, तर कायद्याने काही शिक्षा वगैरे सांगितली आहे का हो ह्याच्यामध्ये? हो. हां. याच ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मध्ये हां. कलम 24 आहे, हां. ज्याच्यामध्ये या कायद्यानुसार पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना हं. 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास हं. किंवा रुपये 5,000 पर्यंतचा दंड हां. किंवा तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. अच्छा. याच्यात अधिक तर सांगायचं तर या कायद्याच्या अंतर्गत हा जर गुन्हा कोणी केला हां. तर तो दखलपात्र आहे आणि जामीनपात्र देखील आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात आपण कायद्यातली ही जी काही तरतूद सांगितली, की आई-वडिलांकडे जर दुर्लक्ष केलं, ज्येष्ठ नागरिकांकडे जर त्यांच्या मुलांनी दुर्लक्ष केलं, तर कायद्याने कठोर स्वरूपाची एक शिक्षा देखील इथे सांगितलेली आपल्याला मॅडमने आत्ताच सांगितली. मॅडम, या कायद्या व्यतिरिक्त, म्हणजे जो कायदा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठीचा सुरुवातीला सांगितलात, तर त्या कायद्या व्यतिरिक्त सुद्धा या देशामध्ये, भारतामध्ये अन्य काही कायदे किंवा त्यांच्या तरतुदी आहेत का, की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांचं रक्षण केलं जाईल? हो, आहेत ना. हां. मी त्याबद्दल नक्कीच सांगणार आहे. हां. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 हां. त्याच्या कलम 125 प्रमाणे हां. जर मुलांनी आईवडिलांचा नीट सांभाळ केला नाही हां. तर आईवडील हे मुलांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करून निर्वाह प्राप्त करू शकतात. हं. आणि या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही धर्माचे आईवडील या हां. कलमाखाली अर्ज करून आपल्या मुलांकडून निर्वाह मिळवू शकतात. अच्छा. तर फौजदारी प्रक्रिया संहितेसोबतच हिंदू दत्तक निर्वाह कायदा 1956च्या अंतर्गत देखील हं. कलम 20 नुसार हं. कोणीही हिंदू मुलगा किंवा मुलगी यांनी त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करायचाच आहे. बर. त्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांनी द्यायच्या आहेत. हं. आणि यामध्ये लग्न झालेल्या मुलीची सुद्धा तिच्या आईवडिलांना सांभाळायची तितकीच जबाबदारी या कायद्याच्या अंतर्गत सांगितलेली आहे. अच्छा. एखाद्या वेळेस असं देखील होऊ शकतं की एखादी सावत्र आई आहे आणि तिला स्वतःचं मूल नाहीये, तर अशी सावत्र आई तिच्या सावत्र मुलाकडून देखील निर्वाह प्राप्त करू शकते. अच्छा. या तरतुदी देखील या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे एकंदरीतच म्हणजे सावत्र आईच्या बाबतीत जी तुम्ही शेवटची आता तरतूद सांगितली, तर कायद्यामध्ये एक व्यापक विचार करण्यात आलेला आहे, की सावत्र आई असली तरी सुद्धा तिच्या निर्वाहाची काळजी तिच्या त्या सावत्र मुलाने घेणं गरजेचं आहे, ते बंधनकारक आहे. बरोबर आहे ना? हो हो, नक्कीच. आणि यात आणखीन सुद्धा सांगितलं आहे की जर एखाद्या आईवडिलांना 2 मुलं असतील हां. तर ते दोन्ही मुलांकडून किंवा कोणत्याही एका मुलाकडून देखील निर्वाह मागू शकतात. हां. तेव्हा दुसऱ्या मुलाने असं नाही म्हणायचे की मीच का देऊ, हां. दुसरा मुलगा आहे त्याच्या अगेन्स्ट का नाही तुम्ही मागत आहात. तो एक चॉईस जो आहे तो आईवडिलांचा राहणार आहे. हां. की कदाचित त्यांना असं वाटू शकतं एका मुलाचं उत्पन्न माझ्या खूपच कमी आहे पण दुसरा आम्हाला खूपच इझिली देऊ शकतो. हां. म्हणजे थोडक्यामध्ये
हा तरतम भाव जो आहे ज्येष्ठ नागरिकांनी करायला हरकत नाही असं कायद्याचं देखील म्हणणं आहे. हो हो हो. आणि याच 2 कायद्यांसोबतच हा. आपल्याला एकूण माहिती असेल, कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचं संरक्षण कायदा हो. 2005चा कायदा आहे हा. हो हो. तर या अंतर्गत सुद्धा ज्येष्ठ नागरिक असलेली स्त्री किंवा कोणतीही स्त्री जी सासू असेल, हा. तर ती देखील आपल्या सुनेच्या विरुद्ध या कायद्याच्या अंतर्गत तक्रार दाखल करू शकते. अच्छा. कारण आता आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला सासूच सुनेला त्रास देते असं नाहीये. कधी कधी सुना देखील सासूला त्रास देतात. खरंय. कधीतरी मानसिक हिंसाचार असेल, पण कधी कधी शारीरिक हिंसाचार देखील त्यांच्यावरती केला जातो. तर अशा ज्या सासू असतील तर हा. त्या देखील सुनेच्या विरुद्ध हा. या कायद्याच्या अंतर्गत केस फाईल करू शकतात. आणि हा जो न्यायनिवाडा आहे तो बॉम्बे हायकोर्टाने दिलेला आहे. अच्छा. आणि त्यानुसार ही तरतूद जी आहे हा. ती बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयानुसार हं. यापुढे चालू राहिलेली आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीतच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट तुम्ही ज्याचा आता उल्लेख केला आणि अन्य वेगवेगळ्या तरतुदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक म्हणून जे आहेत त्यांचं सर्वार्थानं संरक्षण व्हावं यासाठी या वेगवेगळ्या तरतुदी किंवा कोर्टांचे न्यायनिर्णय आहेत असं आपल्याला म्हणता येतं. हो, नक्कीच. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. आता मॅडम, न्यायिक लढाई लढणं हा एक पर्याय तर आहेच ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातनं. खरं पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिक आपण कुणाला म्हणायचं हे तुम्ही अगदी सुरुवातीलाच सांगितलं. पण एक आपण माणूस म्हणून जरी विचार केला की हातपाय थकलेले जे वृद्ध गृहस्थ आहेत ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतोय, की ज्यांना आता कुठे चालायची ताकद नाही, ज्यांच्या पायात बळ नाहीये, किंवा जे आता अक्षरशः शारीरिकदृष्ट्या आणि काही प्रमाणात मानसिकदृष्ट्या पण थकलेली अशी जी व्यक्तिमत्व असतात, जे ज्येष्ठ नागरिक असतात, तर त्यांना एका अर्थानं न्यायिक लढाई करण्याच्या दृष्टिकोनातनं जर वेळ आलीच तर कोणत्या काही सुविधा आहेत का? म्हणजे जसं मला विचारायचं की हल्ली वाचनातनं किंवा कानांवर काही जे शब्द पडतात की लीगल एड किंवा फ्री लीगल एड असे काही शब्द कानांवरती पडत असतात. तर मग ह्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांना एक मदत मिळण्याची किंवा कायद्याच्या माध्यमातून एक मदत मिळण्याचा काही संबंध असू शकतो का? हो, आहे ना. हा. आता न्यायालयात जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना येणं भाग पडत असेल, तर त्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा प्राधिकरण नेमून देण्यात आलेला आहे. अच्छा. तर त्यामध्ये त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळते आणि यामध्ये त्यांना वकिलांचा मोफत सल्ला व वकिलांकडून कायदेशीर सेवा देखील मोफत मिळते. आणि या सगळ्याचा खर्च जो आहे तो शासनामार्फत म्हणजेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत केला जातो. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ती देखील एक मदत होऊन जाते शासनामार्फत, की त्यांना स्वतःचे पैसे जर त्यांच्याकडे नसतील तर तो खर्च त्यांना करावा लागत नाही आणि शासन कुठेतरी अशा लोकांची जबाबदारी घेते आहे. तर हे देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप फायदेशीर गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये लीगल एड त्यांना अवेलेबल आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हो हो, नक्की. मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जात असताना या ठिकाणी मला एक आठवण करून द्यायची आहे की काही वर्षांपूर्वी माझ्या पाहण्यामध्ये एक जाहिरात आलेली होती की एक वृद्ध व्यक्ती, टेलिव्हिजनवरती ती जाहिरात मी पाहिली, एक वृद्ध व्यक्ती आपल्या शेवटचे क्षण आता म्हणतात तसे वाट पाहते आहे आणि त्याची जी मुलं आहेत ती त्याच्या हातामध्ये एक कागद घेऊन मालमत्तेचं आलेले आहेत आणि त्याच्यावरती एकाच्या पुढे अनेक शून्य लिहिलेली आहेत आणि तो सही कर आता तू, असं त्याला मुलगा सांगतोय त्या वृद्ध पित्याला. आणि तेवढ्यात वरनं पाण्याचा थेंबका पडतो आणि तो एक आकडा जो आहे तो त्यातनं नष्ट होतो. जाहिरात वेगळ्या रेफरन्सने, पण ह्यातला सेन्स मला वाटतं फार भयावह आहे थोडासा समाजाच्या एकंदरीत दृष्टिकोनातनं पाहतात, की अनेकदा मालमत्तेवरनं वादविवाद कुटुंबांमध्ये होत असतात. किंवा आपण अशा बातम्याही वाचत असतो वेगवेगळी की वृद्ध आई वडील आहेत, त्यांच्याकडनं त्यांची जी काही जमापुंजी आहे, खरं पाहायला गेलं तर ती त्यांनी कष्टांनी कमावलेली जी काही संपत्ती असते त्याच्यावरती काही वेळा मुलं डोळा ठेवून आहेत की काय, अशी शंका यावी, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये काही वेळा वाचत असतो. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की ज्येष्ठ नागरिक, मग माता पिता असतील, हे मुलांना जी काही मालमत्ता त्यांच्या नावावरती करून देत असतात, हेतू काय असतो की
मुलांनी म्हातारपणी आपलं संगोपन करावं. आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, आता म्हातारपणी तर गरजा फार कमी झालेल्या असतात ज्येष्ठ नागरिकांच्या. हो. त्यामुळे एक संगोपन करावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. पण अशा वेळेला समजा मुलांनी त्या ज्येष्ठ नागरिकांचा, आपल्या मातापित्यांचा सांभाळच जर केला नाही, हं. तर स्वेच्छेने दिलेली जी मालमत्ता आहे आई वडिलांनी आपल्या अपत्यांना, मुलांना, ती त्यांना परत काढून घेता येते का हो? हो, नक्कीच. हां आत्ताच सर्वोच्च न्यायालयाचे काही निवाडे आहेत, हां ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे हां की आई-वडिलांनी मुलांना त्यांची मालमत्ता जर दिली असेल हां आणि त्यानंतरही मुलं जर आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत असतील किंवा त्यांचा नीट सांभाळ करत नसतील, हं. तर आई-वडील आपली मालमत्ता ही मुलांकडून परत मिळवू शकतात. अच्छा. बऱ्याच वेळेला गिफ्ट डीड केली जातात हो, आणि हो. त्यामध्ये असं लिहिलं जातं की आम्ही जी काही आमची मालमत्ता आहे हो, ती लव्ह अँड अफेक्शनने आमच्या या मुलांना देत आहोत. खरंय. आणि असा जर शब्द लव्ह अँड अफेक्शन त्या गिफ्ट डीडमध्ये यूज केला असेल, वापरला असेल हं. आणि यानंतर सुद्धा मुलांकडून खरी अपेक्षा असते की त्यांनी आईवडिलांकडे कुठेतरी लक्ष द्यावं, त्यांचा सांभाळ करावा. नक्कीच. आणि हे देऊन सुद्धा जर मुलं आईवडिलांचा सांभाळ करत नसतील, हं. तर त्यांची जी मालमत्ता आहे त्यांना दिलेली, तर ती हां. त्यांना परत मिळू शकते. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत, त्यामध्ये कविता आर अँड अनदर अँड असिस्टंट कमिशनर हं. अशी एक केस होती आणि 2023 मध्ये डिसाईड झाली आहे ती. हां. आणि त्यामध्ये सुद्धा ती जी आई आहे त्या हां. आईला मुलांना तिने दिलेली जी काही तिची मालमत्ता आहे हां. ती त्या मुलीकडून परत मिळालेली आहे. हां. 2023 असं तुम्ही आत्ता म्हटलात, या न्यायनिर्णयाचं जे वर्ष आहे ते, त्यामुळे अतिशय लेटेस्ट केस आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, आता तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला न्यायनिवाडा या ठिकाणी सांगितला की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तरतूद आहे की आईवडिलांना पुन्हा मुलांना दिलेली मालमत्ता स्वतःकडे घेता येते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचं महत्त्व काय नेमकं? सर्वोच्च न्यायालयाने जे काही न्यायनिवाडे दिले जातात हां. ते सगळ्यांवरती बंधनकारक असतात. अच्छा. म्हणजे जरी पार्लमेंटने कायदा नसेल केला, पण एखादा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, तर तो बंधनकारक आहे हो, असं तो म्हणायला हरकत नाही. बंधनकारक त्या त्या पक्षकारांवरती असतोच, हां. पण त्याशिवायही देशवासियांवरती देखील ते बंधनकारक असतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. हो, नक्कीच. हां. आणि सर्वोच्च न्यायालय जे कोणतेही न्यायनिवाडे देते हं. त्याचं रेफरन्स त्याच्या जे खालील कोर्ट आहेत, हां. हायकोर्ट असेल किंवा जिल्हा न्यायालय असतील किंवा हो. तालुका न्यायालय असतील, हो. तर त्यांनी त्याचे रेफरन्स घेऊन हां. त्यांच्या समोर ज्या केसेस येतात हां. त्यांचे न्यायनिवाडे देताना या ज्या केसेस आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं असतं, या न्यायनिवाड्यांचा विचार करणं गरजेचं असतं. या ठिकाणी आता मॅडम, गेले अनेक मिनिटं आपण या ज्येष्ठ नागरिकांविषयी, त्यांच्याशी संबंधित असलेल्या कायद्याविषयी चर्चा करतो आहोत. पण राहून राहून एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की ज्या ज्येष्ठ नागरिकांना अपत्य नाही आहेत, तर त्यांची जबाबदारी नेमकी कुणी घ्यायची? कारण तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती सांगितली, तर त्यामध्ये आई वडिलांची जबाबदारी मुलाने किंवा मुलीने घ्यायची असा तुम्ही उल्लेख केला. पण ज्या पती पत्नीला मुलं नाही आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना अपत्य नाही आहेत, तर त्यांना कायद्याने काही प्रोटेक्शन दिलं आहे का? हो, आहे ना. ज्या ज्येष्ठ नागरिकांना अपत्य नाहीयेत, हां. तर त्यांची जबाबदारी ही त्यांच्या नातेवाईकांवर असते. अच्छा. आता हाच जो ज्येष्ठ नागरिक कायदा आपण पाहिला 2007चा, हो. त्याच्याच कलम 2(छ) मध्ये हं. नातेवाईक या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. अच्छा. तर नातेवाईक या संज्ञेमध्ये जो कोणी सज्ञान आहे हां. आणि आई वडील अथवा ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर हां. त्यांची मालमत्ता ज्याच्या ताब्यात येईल हां. किंवा ज्याला कायदेशीर वारसा हक्क मिळणार आहे, बरं. तर अशा व्यक्तीचा समावेश या नातेवाईक या संज्ञेमध्ये होतो. अच्छा. आणि जर एकापेक्षा अधिक नातेवाईक असतील, हां. तर वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेच्या प्रमाणात ते नातेवाईक या ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह देऊ शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये कायदा असं म्हणतो आहे की हे नातेवाईकांनी असं टाळाटाळ करायची नाहीये किंवा हे मी नाही यांना सांभाळू शकत असं म्हणायचं नाहीये थोडक्यात, या हो, नक्कीच. तुम्ही सांगितलेल्या या माहितीवरून. म्हणजे सर्वार्थानं खरं म्हणायचं तर ज्येष्ठ नागरिकांची काळजी तुम्ही सांगितलेल्या या कायद्याच्या माध्यमातून नक्कीच घेतली जाते. गेली अनेक मिनिटं आपण मॅडम सोबत या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती माहिती जाणून घेतो आहोत. माता पिता हे गुरु असतात, हे देवस्वरूप मानले जातात अशी आपली भारतीय संस्कृती आपल्याला सांगत असते. कोर्ट कचेऱ्या, कायदा, नियम सगळं काही आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की एक भावनिक पातळीवरती जे काही ऋणानुबंध जुळलेले असतात ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. मॅडमने आता आपल्याला सांगितली की तरतूद आहे चरितार्थ चालवण्यासाठी किंवा मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये काय रक्कम दिली पाहिजे, नाही दिली तर कुठच्या पीठासीन अधिकाऱ्यासमोर
त्या मुलाला किंवा मुलीला उभं राहण्याची वेळ येऊ शकते. हे सगळं बरोबर आहे. पण खरं पाहिलं ना तर मगाशी वेगवेगळ्या योजनांचा पण मॅडमनी उल्लेख जो काही केला, त्यातली एक योजनेचं नाव माझ्या लक्षात राहिलं आणि ती म्हणजे श्रावणबाळ योजना. आपण प्रत्येकजण श्रावणबाळ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रावणबाळाची गोष्ट, आपल्या आईवडिलांची, आपल्या मातापित्यांची, सिनियर सिटीजन्सची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न मात्र आपण नक्कीच करूया. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातनं एवढा जरी आपण विचार केला की ज्येष्ठ नागरिक, ज्याला जो गरजू आहे, ज्याला मदत करणं गरजेचं आहे, तो तुमच्या ओळखीचा आहे का नाही आहे, एखादा वृद्ध व्यक्ती आहे ज्याला रस्ता क्रॉस करायचा आहे पण तो ट्रॅफिकमुळे जर रस्ता क्रॉस करू शकत नाहीये, त्याला जरूर मदत करा. खरं पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक नियम आहेत, अनेक कायदे आहेत आणि खरं तर आज मॅडमनी इथे येऊन त्या वेगवेगळ्या तरतुदींची माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी करून दिलेली आहे. आजची ही मुलाखत त्याच वेळेला सफल झाली असं आपण म्हणू शकतो किंवा आजच्या या मुलाखतीचं यश आपण त्याच्यातच म्हणू शकतो की एक रिस्पेक्ट, एक आदराची भावना आपण सगळेजण देतोच, पण अजून जास्त तीव्रतेनं आपल्या मातापित्यांना देऊया, त्यांच्याशी सन्मानानं वागूया, त्यांच्याशी प्रेमाचे 4 शब्द बोलूया. आज धकाधकीच्या या जीवनामध्ये आपण आपल्या आईवडिलांना विसरून कधीही चालणार नाही, ज्यांनी आपला सांभाळ केलेला आहे. विधिज्ञ सोनाली खेडेकर मोरे मॅडम, आज तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत यांची सविस्तर माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. तर या निमित्ताने हेच सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणं, त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणं ही कायद्याने बंधनकारक आहेच, पण त्याचबरोबर ती आपली नैतिक जबाबदारी आहे, हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. तर आज आकाशवाणीने मला इथे बोलावलं आणि मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य